नमस्कार मित्रांनो, आज मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण मराठी साहित्यातील वेगवेगळ्या प्रकारांना भेटणार आहोत. चला तर मग स्वागत करूया आपल्या पाहुण्यांचं. मी ग्रंथ माझ्या ज्ञानाचा खजिना असतो. शिक्षण, विज्ञान, इतिहास, धर्म अशा अनेक विषयांची मी माहिती देतो. माझ्या पुढे माणूस सुरक्षित आणि संस्कारी बनवतो. मी कादंबरी, मी काल्पनिक किंवा वास्तवावर आधारित पहिली कथा असते. मराठीतील पहिली कादंबरी म्हणजे यमुना पर्यटन. ती लिहिली बाबा परमानंद यांनी. माझ्या पात्रे सफर आणि घटना असतात. मी नाटक रंगमंचावर सादर केले जाते. माझे संवाद, अभिनय आणि संगीत असते. मराठीतील पहिले नाटक म्हणजे सीता स्वयंवर, जे विष्णुदास भावे यांनी सादर केले होते. मी आत्मचरित्र, मी एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनाची लिहिलेली कथा असते. उदाहरण, श्यामची आई हे साने गुरुजी यांनी लिहिली. मी प्रवास वर्णन, मी प्रवासातील अनुभव सांगतो. निसर्ग, लोकजीवन, संस्कृती यांची माहिती मी देतो. माझ्यामुळे वाचकांना घर बसल्या प्रवासात